आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की माझ्या बऱ्याच मैत्रिणींचा प्रश्न होता की आमचं शोल्डर उतरतं, म्हणजे कितीही छान ब्लाऊज शिवला तरीही शोल्डर उतरतं. तर बघा, शोल्डर उतरण्याचे मेन म्हणजे 3 कारणं असतात. एक म्हणजे तुम्ही काय करता, तुमच्या ब्लाऊजची साईज वाढली की तुम्ही गळ्याची रुंदी देखील वाढवता. तर पहिली गोष्ट लक्षात घ्या की गळ्याची रुंदी साईजनुसार वाढत नाही, तर गळ्याची रुंदी गळ्याच्या खोलीनुसार वाढते. जर गळ्याची खोली कमी असेल, म्हणजे गळा कमी डीप असेल, तर तुमची गळारुंदी अर्थात जास्त असते आणि गळा तुमचा डीप असेल तर तुमची गळारुंदी ही कमी असते. दुसरी गोष्ट म्हणजे शोल्डर उतार. ज्यावेळेस तुमचा डीप नेक असतो त्यावेळेस तुम्हाला शोल्डर उतार हा गळ्याकडे द्यायचा असतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पायपिंग करताना, ज्यावेळेस तुम्ही पायपिंग करता त्यावेळेस जो गोल भाग असतो, तुमच्या ब्लाऊजचा गळ्याचा गोल भाग असतो, तिथं पायपिंग तुम्ही सैल सोडायची असते आणि ज्या ठिकाणी स्ट्रेट असतो त्या ठिकाणी पायपिंगची पट्टी थोडी खेचून पकडायची असते, म्हणजे तो अंगाला चिटकून ब्लाऊज बसतो. अशा या 3 ट्रिक्स वापरून बघा, तुमचा ब्लाऊज अजिबात उतरणार नाही.